आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कवठे महाकाळ वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रमाकांत पाटील, उपाध्यक्षपदी सुरेश बेडगे व विद्या पाटील बिनविरोध. कवठे महाकाळ प्रतिनिधी. कवठे महाकाळ वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रमाकांत पाटील, उपाध्यक्षपदी सुरेश बेडगे, महिला उपाध्यक्षपदी विद्या पाटील तर सचिवपदी विजय शेजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सन 2026-27 या कालावधीसाठी या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी कवठे महाकाळ वकील संघटनेच्या सभागृहात बोलावण्यात आलेल्या बैठकीत एकमताने बिनविरोध या निवडी करण्यात आल्या. कवठे महाकाळ येथील तालुका न्यायालयात दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व अतिरिक्त सत्र न्यायालय त्वरित सुरू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्तता करण्यास प्राधान्य देऊ. सर्व वकील बांधवांनी केलेली बिनविरोध निवड आणि टाकलेल्या विश्वासाचे आभार शब्दात मांडता येणार नाही याची मला जाणीव आहे. त्यामुळे कायम त्यांच्या ऋणात राहीन. याशिवाय वकील संघटनेची उज्ज्वला परंपरा पुढे नेण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम तसेच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही नूतन अध्यक्ष रमाकांत पाटील यांनी स्पष्ट केले. कवठे महाकाळ वकील संघटना ही आम्हासाठी कुटुंब असून याच भावनेतून येत्या काळात सर्व सदस्याच्या सहकार्याने, आशीर्वादाने आणि सल्ल्याने पारदर्शक व गतिमान कारभार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच सर्वांनी आम्हावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे मत नूतन उपाध्यक्ष सुरेश बेडगे, महिला उपाध्यक्ष विद्या पाटील व सचिव विजय शेजाळ यांनी व्यक्त केले. या प्रसंगी उपस्थित कवठे महाकाळ वकील संघटनेचे इतर सदस्य तसेच महिला सदस्यांनी नूतन कार्यकारिणीवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी कवठे महाकाळ प्रतिनिधी सचिन गायकवाड, कवठे महाकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.